गुजरातच्या सुरतमध्ये दिवसाढवळ्या 400 रुपयांसाठी हत्या करण्यात आली. या तरुणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर हत्याकांड उघडकीस झालं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना CCTVमध्ये कैद झाली असून मीडिया रिपोर्टनुसार नानपुरा मक्काई पूल वर्तुळाजवळ 11 मार्चला पोलिसांनी एक मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचं कारण शवविच्छेदन अहवालात उघडकीस आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून पोलिसांनी या घटनेचा शोध घेण्यासाठी आजूबाजूचे CCTV देखील तपासले. त्यातील एका CCTVमध्ये एक जण तरुणाला मारहाण करताना दिसत आहे. आरोपीची ओळख रामकिशोर प्रधान या नावाने झाली आहे. रामकिशोर आणि मृत तरुण दोघेही फुटपाथवर राहायचे. दोघांमध्ये 400 रुपयांवरून भांडण झालं. रामकिशोरने रागाच्या भरात पुऱ्या उर्फ भुरिया याला मारहाण केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रामकिशोरच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोघांमध्ये 400 रुपयांवरून भांडण झाले. या हत्येचा खुलासा पोस्टमॉर्टममध्ये झाला आहे, तर आरोपीला अटक करण्यात आली आहे. भुरिया आणि रामकिशोर हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. ते दोघेही फुटपाथवर राहत होते. रामकिशोरने भुरियाला 400 रुपये दिले होते, त्यामुळे रामकिशोर त्याचे पैसे भुरियाकडे मागत होता. भुरिया त्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे रागाच्या भरात रामकिशोरने भुरियाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत भुरियाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांत हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.